हाय फ्रेंड्स, स्वागत आहे आपलं क्राफ्ट मोनिका या नवीन चॅनलला. चला तर आपण आज संक्रांतीसाठी हलव्याचे जे काही स्पेशल दागिने बनवते त्यामध्ये आपला पार्ट 5 चालू आहे आज. आणि लास्ट पार्टमध्ये आपण पाहिलं होतं कानातले आणि कर्णवेल. तर ह्या पार्टमध्ये पाहणार आहोत आपण साडी पिन. चला तर आज आपण साडी पिन बनवूया, जे की आपल्याला संक्रांतीच्या दिवशी वेअर करायची आहे. तर पहिली गोष्ट म्हणजे आपल्याला त्यासाठी जे काही साहित्य लागणार आहेत, हलवा लागणार आहे, जाड असा एका पुस्ता लागणार आहे, त्याच्यावर आपल्याला क्रिएट करायचं आहे पतंगाचं शेप. आणि दुसरं म्हणजे गोल्डन लेस लागणार आहे आणि 2 साडी पिन लागणार आहेत आपल्याला, जेणेकरून एक रीलचा बेस आणि दुसरं पतंगासाठी बेस. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर आधी सबस्क्राईब करा आणि लास्टला व्हिडिओ आवडल्यानंतर लाईक करा, शेअर करा. आपण बाजारातनं विकत आणून नेहमीप्रमाणे तेच साडी पिन वेअर करत असतो, यूज करत असतो. तर संक्रांतीसाठी काहीतरी स्पेशल व्हायला हवं ना. जसं आपण हलव्याचे दागिने बनवते तसंच पतंग हा सण आपल्याला संक्रांतीच्या दिवशी खूप मोठ्या प्रमाणात आपण साजरी करतो. पतंग उडवायचं जे काही आपलं साजरी सण असतं ते त्या दिवशीच जास्त असतं. त्यासाठी आपण त्या आकाराचं आज साडी पिन बनवणार आहोत. तर व्हिडिओमध्ये तुम्ही बघताय मी पुठ्ठा घेतलेली आहे, जे की कार्डबोर्ड आणि वेस्टेड आहे. तेही घरात कुठलेही बॉक्स असेल तुम्हाला न लागणारं प्रोडक्टचं एखाद्या, ते तुम्ही यूज करू शकता. तर त्यासाठी मी शेप घेते पूर्ण पतंग आकाराचं. तर व्हिडिओमध्ये पूर्ण तुम्हाला कळेल. आणि त्याला आपल्याला एक कलर पेपर स्टिक करायचा आहे. तुमच्याकडे जर दुसरा कलरचा असेल, ग्रीन मी तर घेतलेली आहे, तुमच्याकडे रेड वगैरे असेल तर तुम्ही यूज करू शकता. जर काहीतरी तुम्हाला कागदच्या ऐवजी दुसरं काही यूज करायचं असेल, कापड वगैरे कलरचं, तर तुम्ही यूज करू शकता. हे पहा, मी पतंग आकाराचं शेप कापून घेतलेली आहे. कार्डबोर्ड आपल्याला ब्रॉडच घ्यायचा आहे, जाड असं नाही का, पातळ वगैरे कागद नाही घ्यायचा आपल्याला, कारण त्याच्यावर आपल्याला हलवा स्टिक करायचा आहे. शिवाय त्याला बेस, आपण पिन जे काय आपण वेअर करणार आहे त्याला बेस लावणार आहोत. मग ते स्टिक केल्यानंतर दुमडू नये कागद वगैरे पातळ असेल तर, त्यासाठी आपल्याला ब्रॉड असं जाडच घ्यायचं आहे. तर बघा, मी कलर पेपर स्टिक करते त्याच्यावर. त्यानंतर आपल्याला खालचा भागसुद्धा त्याला अटॅच करायचा आहे. त्यालासुद्धा आपल्याला कलर पेपर स्टिक करून घ्यायचा आहे. माझ्याकडे ग्रीन कलर पेपर होता, सो मी ग्रीन चिटकवते. तुमच्याकडे जर दुसरा कलर्स असेल तर तुम्ही तेही चिटकू शकता. पण मेन आपल्याला ह्या व्हिडिओमध्ये ध्यानात ठेवायचं की आपल्याला पतंगाच्या आकाराचं किंवा शेपचंच साडी पिन बनवायचं आहे, जे की काहीतरी क्रिएटिव्ह वाटेल, काहीतरी डिफरंट वाटेल आणि बघणाऱ्यांनासुद्धा ॲट्रॅक्टिव्ह दिसेल. हे पहा, मी स्टिक करून झालेलं आहे माझं. आता खालचा पार्टसुद्धा त्याला स्टिक करते. अशा प्रकारे आपल्याला पतंग पूर्ण रेडी झालेला आहे, पतंगाचं शेप. आता आपल्याला ह्याला डेकोरेट करायचं आहे, ते म्हणजे गोल्डन लेसने. आणि जे काही आपण हलवा यूज करणार आहे छोट्या प्रकाराचे, छोटे साईजवाले, ते. आता आपल्याला हलवा स्टिक करायचा आहे आउटर साईडनी. तुम्हाला हवे असेल तर तुम्ही पूर्ण स्टिक करू शकता, पूर्ण जे काही आपण पतंग रेडी केलेलं आहे त्याच्यावर, पेपर क्राफ्टवर. मी तर पूर्ण आउटसाईडनं स्टिक करत चाललेली आहे. हे पहा, तुमच्याकडे जर मोठे असेल हलवे साईजनी, ते सुद्धा तुम्ही यूज करू शकता. जर तुम्हाला दुसरं काही डिफरंट करायचं असेल त्याच्यावर वर्क, तेही तुम्ही करू शकता. ही व्हिडिओ पहा, ही आवडली तर तुम्ही अशीसुद्धा ट्राय करू शकता. पूर्ण आउटर साईडनं आपल्याला स्टिक करत जायचं आहे पतंगाच्या शेपला. पण असेच मोठे मोठे पतंगसुद्धा क्राफ्ट बनवून, पेपर क्राफ्टने वगैरे बनवून घरामध्ये आपण डेकोर करू शकतो. कारण संक्रांतीच्या दिवशी आपल्याला फोटो सेक्शनसाठी, जे काही लहान बाळांचं बोरन्हाण वगैरे असतं त्यासाठी, किंवा आपण जे काही हळदी कुंकूचा वाण वगैरे ठेवत असतो घरात, महिलांना ते बोलवत असतो, त्यासाठी आपल्याला तर घर डेकोरेट करायचंच असतं. त्यावेळेससुद्धा आपण अशी डेकोरेशन करू शकतो. हे पहा, बोलता बोलता का होईना आपलं रेडी झालेलं आहे पतंग. खूप सुंदर दिसत आहे. हलवे मी पूर्ण स्टिक केलेली आहे आउटर साईडनं. आता मला पूर्ण आतल्या साईडनी गोल्डन लेस स्टिक करायचं आहे. तुम्हाला जर गोल्डन मोती वगैरे स्टिक करायचं असेल तर तेही करू शकता. माझ्याकडे लेस अवेलेबल होती, सो मी आता लेस स्टिक करते. जसं आपण पतंग उडवताना त्याच्यामध्ये आपल्याला दिसतं की काठी वगैरे असते मध्ये स्टिक केलेली,
जेणेकरून पतंग वर आभाळात गेला उडताना फाटणार नाही आणि त्याला एक बेस असतो आधार म्हणून काठीचा. तर त्या ठिकाणी आता आपण लेस स्टिक करतोय. अशा प्रकारे मी गोल्डन लेस कापून घेत आहे आणि ती स्टिक करणार आहे मिडल साईडला. दिसायला खूप सुंदर दिसेल. हे पहा, मी दाखवते स्टिक केल्यानंतर. हे पहा, खूपच सुंदर दिसते आणि आपल्याला आडव्या बाजूने सुद्धा स्टिक करायचं आहे, जिथे जिथं काठी असती ना त्या प्रकारे. आता हे वर्टिकल साईड झालेली आहे स्टिक करून. आता हॉरिझॉन्टल साईडने आपल्याला स्टिक करायचं आहे. तर यासाठी मी B700 स्टिक जे काही ग्लू आहे ते यूज करते. तुमच्याकडे तर हीटर गन वगैरे असेल तर त्याने सुद्धा तुम्ही स्टिक करू शकता. पण हे स्टिक जरा स्ट्रॉंग आहे तर ह्याच्यानं लवकर स्टिक होईल. हे पहा, छान स्टिक होतं आणि ते निघणार सुद्धा नाही परत. अशा प्रकारे आपलं जे काही पतंगचं शेपचं क्राफ्ट आपण बनवलेलं आहे साडी पिनसाठी, ते एक साडी पिन आपल्याला ह्याच्यावर एका साईड पिनवर आपल्याला हे स्टिक करायचं आहे आणि दुसऱ्या साईड पिनवर आपल्याला जे आपण रीळ यूज करतो ना दोरी पतंगासाठी ते स्टिक करणार आहे. ते सुद्धा आपण बनवणार आहोत. हे पहा, रेडी झालेलं आहे आपलं पतंग. आता दुसऱ्या साईडनं आपल्याला जे दोरीचं मांजा आपण यूज करत असतो पतंगासाठी, त्याची जी काही रीळ असती ते आपल्याला बनवायचं आहे. त्यासाठी मी 2 छोटेसे गोल पुष्टे जे काय आपण कापून घेतलो आहोत त्याला दोन्ही साईडनी होल्स मारणार आहे, जेणेकरून त्याच्यामध्ये आपल्याला काठी स्टिक करायची आहे. काठी म्हणून तुम्ही काही यूज करू शकता. मी ते माचीसची काडी यूज करते, जी की दिसायला सुद्धा छोटीच दिसेल आणि त्याच्यावर मला गोल्डन जे काही लेस मी आता यूज करणार आहे त्याच्यावर ते गुंडाळले जाईल. हे पहा, 2 गोल आकार पुष्टे घेतलेले आहेत मी. आता रीळ रेडी करते मी. ह्याच्यावर पण आपल्याला ग्रीन कलरचा कलर पेपर आपण बाहेरच्या साईडने स्टिक करतोय, कारण आतली साईड इतकी दिसणार नाही पण बाहेरची साईड दिसेल त्यासाठी मी बाहेरच्या साईडने स्टिक करते फक्त. तुम्हाला हवे असेल तर आतून सुद्धा स्टिक करू शकता आणि बाहेरून सुद्धा करू शकता. अशा प्रकारे मी दोन्ही गोलाकार पुठ्ठ्यांना कलर पेपर लावून घेतलेली आहे आणि आता आपल्याला यामध्ये जी काही आपण माचीसची काडी घेतलेली आहे ती स्टिक करायची आहे, जेणेकरून रीळ आकाराचा शेप येईल त्याला. काडीला आपण स्टिक करून आता या दोन्ही गोलमध्ये आपण स्टिक करणार आहे घालून. आपण त्याला होल्स पाडू. हे बघा, माचीसच्या काडीवर मी गोल्डन आकारची लेस राऊंड करते, गुंडाळते की दोरी म्हणून आपण ते पतंगला लावण्यासाठी. तुम्हाला जेवढी हवी थोडीशी फक्त दिसण्यापुरते तुम्ही स्टिक करू शकता, कारण खूप जास्त सुद्धा नको, परत ते स्टिक करताना प्रॉब्लेम येईल आपल्याला. अशा प्रकारे थोडंच आपल्याला गुंडाळून घ्यायचं आहे. नंतर आपल्याला दोन्ही साईडनं गोल पुठ्ठे आपण जे काही रेडी केलेले आहेत त्या काडीच्या दोन्ही साईडनं आपल्याला स्टिक करायचे आहेत. अशा प्रकारे आपलं जे काही दोरीचं मांजाचं रीळ आहे ते रेडी होईल. संक्रांतीसाठी आपण वेअर करणार आहे म्हणजे काहीतरी डिफरंट व्हायला हवं ना, आणि काहीतरी क्रिएटिव्ह व्हायला हवं. त्यासाठी ही सगळी जुगाड चालू आहे. तुम्ही म्हणत असाल किती कुटाने करते. काय करणार, क्राफ्टर आहे म्हटलं तर डोकं असंच चालतं. माणसाचं डोकं वेगळं चालतं, पण आमच्यासारखे क्राफ्टर असेल तर त्यांना कुठल्याही गोष्टीत जुगाडच करावं लागतं. आणि इतर फेकणाऱ्या जे काही घरातल्या गोष्टी असतात वेस्टेड मटेरियल ते आम्ही कधीच फेकून नाही देत. त्याचा वापर आम्ही अशाच साऱ्या गोष्टींसाठी करत असतो. आणि फेकलेले पण असतं, घरातल्यांनी काही फेकलेल्या पण गोष्टी आम्ही काढून घेतो आणि परत रियूज करत असतो. अशा प्रकारे रीळ आणि पतंग दोन्हीही रेडी झालेलं आहे. आता आपल्याला त्याला बेस लावायचं आहे साडी पेनचं, जेणेकरून आपल्याला ते स्टिक केल्यानंतर साडीला लावता येईल, यूज करता येईल. आणि दोन्हीसुद्धा गरजेचं आहेत, कारण दोरीशिवाय पतंग नाही उडू शकत हवेमध्ये, आपल्याला तेही माहिती. त्यासाठी आपल्या इथं 2 पिन लागणार आहे आणि दोन्ही पिन आपण यूज करणार आहोत साडी पिनला. आय थिंक तुम्हाला हेच काहीतरी क्रिएटिव्ह ह्या व्हिडिओमध्ये शिकायला भेटलं असेल जे मी बनवते आहे, कारण मीही फर्स्ट टाईमच बनवते हे. जे माझ्या डोक्यात आलं, जो विचार आला ते क्रिएट करते मी. तर तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा
आणि तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करा ही पिन, साडी पिन. खूप क्रिएटिव्ह वाटेल आणि खूप युनिक वाटेल. पहिली गोष्ट म्हणजे बघणार मला असं वाटतंय की तुम्हा सर्वांना ही व्हिडिओ खूप आवडेल. नक्की पहा शेवटपर्यंत आणि नक्की ट्राय करा. संक्रांतीसाठी युनिक अशी साडी पिन रेडी झालेली आहे आपली. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप मनापासून धन्यवाद तुम्हा सर्वांचे. आणि तुम्हाला काही नवीन सुचत असेल तर तुम्ही तेही सांगत जावा कमेंट्समध्ये, जेणेकरून आपण या सिरीजमध्ये बनवूयात वेगवेगळ्या प्रकारचे जे काही हलव्याचे दागिने आहेत. आणि चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि मला असं सपोर्ट केल्याबद्दल अगदी मनापासून धन्यवाद. तुम्हा सर्वांचे मी आभारी आहे. थँक्यू सो मच गाईज.